आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। भर दुपारी भीषण आग। जयसिंगपूर उदगाव मार्गावरील पुठ्ठा गोडाऊन जळून खाक। जयसिंगपूर प्रतिनिधी हुसेन शेख कळवतात की जयसिंगपूर उदगाव मार्गावरील डीमार्ट शेजारी आणि बंद पडलेल्या जुन्या ब्लिचिंग फॅक्टरीच्या परिसरातील पत्र्याच्या मोठ्या शेडमध्ये असलेल्या पुठ्ठा गोडाऊनला सोमवारी भर दुपारी अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या उन्हात अचानक आग भडकली आणि काही क्षणातच संपूर्ण गोडाऊनने पेट घेतला। आगीची तीव्रता इतकी होती की अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले होते। घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर नगर परिषद तसेच दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळी येथील अग्निशमक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 4 ते 5 अग्निशमक गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान गोडाऊनच्या समोरच्या बाजूला रस्त्यापलीकडे वणवा पेटल्याचेही समोर आले आहे। हा वणवा नैसर्गिकरित्या लागला की कोणी लावला याबाबत अद्याप स्पष्टता नाही। मात्र जोरदार वाऱ्यामुळे वणव्याची आग रस्त्याच्या पलीकडे येत गोडाऊनपर्यंत पोहोचल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आगीचे भीषण स्वरूप पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिक व प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती। रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते। विशेष म्हणजे गोडाऊन शेजारील वीज खांबावर विद्युत कर्मचारी काम करत असल्याने काही वेळ आधीच वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे। उन्हाळ्यामुळे गोडाऊनमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली। मात्र 2 दिवसापूर्वी जैनापूर जयसिंगपूर मार्गावरील अशाच प्रकारच्या घटनेनंतर पुन्हाही आग लागल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस व संबंधित यंत्रणा आगीच्या नेमक्या कारणाचा तपास करत आहेत।